पंचामृत आलेले एनमद्धं बलिराजा दानवेन्द्रं महाबलः त्वामहं वन्दयामि रक्षेमाचलमाचलः यजमानस्यस्ते आचम्य प्राणायामे विनियोगः ओम केशवाय नमः स्वाहा दुसरी पोळी पाणी प्यायचं ओम नारायणाय नमः स्वाहा अजून एक पोळी पाणी प्यायचं ओम माधवाय नमः स्वाहा थोडं पाणी हातात घेऊन काम नमः नमः हस्तवृक्षालनं समर्पयामि विक्रमायमान वामनायमान श्रीधरायमान ऋषिकेशायमान पद्मनाभाय गायत्री छंद प्राणी अनुभाव ओम भू ओम वा ओम स्वा ओम वा ओम जना ओम तपा इष्टेत ब्रह्मा कुलदेवत ब्रह्मा देवता गंधा पुष्पं समर्पयामि लेपनाचंदनं समर्पयामि वरद विनायक मोरया 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 चिंतामणि मोरया 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 गिरिजात्मजा मोरया 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 विलेपनाचंदनं समर्पयामि महागणपति देवता धूपमग्रयामि दीपं दर्शयामि ओम कलशस्य मुखे विष्णुमंडला ऋग्वेदो यजुर्वेदो सामवेदो अथर्वणा सरसुमला जन्नदा दोघंपणायंतु देव पूजार्थ तुरी शेकारका वरुण देवता अभायामि स्थापयामि पूजयामि नमस्कार करा नमस्कारानि पितृदेव वा वडिलांना नमस्कार करा आचार्य देव वा अतिदेव वा चास्तु अक्षर बांधतो ऐश्यमस्तु पुष्पान बांधतो श्रेत्रेमस्तु तांबूले पैतो ऐश्वर्यमस्तु दक्षिणा बांधतो ओदेशास्तु ओम शांती शांती शांतिरवे ओम शांतिरस्तु पुष्टिरस्तु पुष्टिरस्तु वृद्धिर्मस्तु आरोग्यमस्तु शिवमस्तु कर्मसंभ्रमस्तु वेदसंभ्रमस्तु शास्त्रमस्तु धनधान्यसरस्तु पौत्रसंपन्नस्तु केशपन्नस्तु अरिष्टम पुरुषवंदर्वेताम आर्दुंदे प्रेताम ब्राह्मणस्प्रेताम सर्वप्रेताम भगवतिगात्याम्रेताम वृद्धिगर्भेताम तुष्टिगर्भेताम भगवद्विना प्रेताम सर्वगुरुदेताम सर्वगाम प्रेताम सर्वास्ते प्रेताम भगवानारभेताम भगवानमास्प्रेताम ओम शांति शांति हरि ओम अनो भद्राः कृतवयन्तो दत्तासो अपरिमितास उद्भिददाः देवारो स्थितारो दिवे दिवे स्वस्तिना इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्तिना पूषा स्वस्तिनस्तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्तिनो बृहस्पतिर्दधातुः भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येम शान्ति विश्वदेवा शान्ति हरि ओम हिरण्यवर्णा हरिणे स्वर्ण रजत स्रजाम चंद्रा हिरण्यमयी लक्ष्मी जातवेदो आवह हस्तिनाधमं श्रीमहि यापुढे पशूनारूपमन्यश्च आता तुम्ही पुढे
श्रियं वासवे कुले अनुद्रायः यष्टिकर्णे पद्मानने पद्मविपद्मपत्रे पद्मधान्यधनवशो बहुपुत्रलाभ शतसंवत्सर दीर्घ आयुः। वास्तुदेवताय नमः द्वारदेवताय नमः नमस्कारानि करोमि। सगळ्यांनी वर गणपतीबाप्पांना नमस्कार करायचा। द्वारस्थ महागणपते नमस्कारानि करोमि। तुम्ही पुढे यावं कशी आहे ती अखंड आहे ना तुमचा पुण्याहं दीर्घमायस्तु तेनायुप्रमाणेन पुण्यं पुण्याहं दीर्घमायस्तु। माझा आवाज येतोय चव्हाणला? आता आपल्याला नवीन घरात राहायला यायचे, नवीन घरात राहायला यायचं म्हणलं भांडायचं, तुम्ही भांडत नाही, मी माझी ड्युटी करतो फक्त, नवीन घरात भांडायचं नाही। खूप भांडा वाटलं काय रस्त्याने उत्तर भांडणं भेटते इकडे पण पटायला नाही जसं ते आता स्वाहा सावित्राय नमः स्वाहा बीजाय नमः स्वाहा योगा राज्यं पारमेष्टं राज्यं महाराज्यं महाधिपत्यमयं समन्त माझा आवाज येतोय ना? काही नाही कळलं, फक्त कळशी खाली नाही होते, सगळं चुकलं तरी चालत नसते। एक आंब्याचं पान हातात घ्या, ती वेल हातात घ्या, डबीत पान वेल हातात घ्या आणि असं दोघांच्या अंगावर थोडं थोडं शिंपडायचं। हरी ओम पान वेल घ्या ना आता डबी पुढे पानाला लावा ना पाणी शिंपड सारखं पाणी चालतं। हरि ओम अनो भरपूर टाका पाणी, पाऊस भरपूर पाणी ना थकडेल। हरि ओम अनो भद्राकृत वयन्तु दब्धासो स्वस्ति न इंद्रो स्वस्ति न इंद्रो वृद्धस्रवाः स्वस्ति न पूषाः विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिरतधातुः शांतिरस्तु पुष्टिरस्तु तुष्टिरस्तु सुख धन धान्यादिशम। जय राम म्हणा सर्वांनी जय राम जय जय राम जय राम जय राम श्री राम जय राम जय 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 जय राम त्यांनी आपल्याला या वास्तुशांती निमित्त गुरु यांचं महत्व, निसर्ग याविषयी जी काही एक प्रबोधन केलेलं आहे आणि ते प्रबोधन खरंच वाखाणण्यासारखं आहे। अजूनही आपण ऐकलं असतं, अजूनही आपण त्यांना वेळ दिला असता, पण थोडं लांबून लोक आलेले आहेत आणि त्यांनाही परत जायचं आहे। तर सांगायचं म्हणजे माझी विद्यार्थी, मी त्यांची गुरु, हे म्हणजे मला खरंच म्हणजे परवा नाथाच्या वाडीला 5 दिवस सप्ताह होता आणि त्या सप्ताहामध्ये मला असं पटकन जाणवलं की हा आपला विद्यार्थी, मला नाव सुद्धा आठवलं नाही आणि
बोलता बोलता मग नंतर लगेच तिथं माझ्या नावाचा उल्लेख केला, म्हणजे आमच्या मॅडम असं तसं, म्हणजे एक भारून गेला. अरे आपण ज्यांचे गुरु असलो तरी आज ते ही जी संत परंपरा आहे, या संत परंपरेत जी वैचारिक असं प्रबोधन आहे ते वेगवेगळ्या रूपाने समाजामध्ये ते परिवर्तन घडवून आणतात. आणि हे घडून आणणं, जरी मी गुरु असले तर आपण पाहतो की संतांचं कार्य पाहिले, संत जनाबाईंचं कार्य पाहिले, संत मुक्ताईचं कार्य पाहिले. मुक्ताई तर संत ज्ञानेश्वरांची गुरु झाली होती, मग ती किती छोटी होती, है की नाही. मग मी सांगते, माझे विद्यार्थी जर माझे गुरु झाले तर मला त्यात कमीपणा मानायचं अजिबात म्हणजे काय होणार नाही, अभिमान वाटणार. अरे म्हणजे इथं या ठिकाणी प्रत्येक जण हा गुरुच असतो. म्हणजे मला तर वाटतं की आपण जोपर्यंत चालतोय तोपर्यंत आपण असं समजायचं की आपण घोडदौड करू शकतो. हे जे ऐश्वर्य निर्माण केले हे फक्त माझ्या आणि आमच्या सरांच्या कल्पकतेवर केलेले. असं वाटतही नव्हतं की आम्ही हे करू शकतो की करणार. पण आपण एक लक्षात ठेवायचं, माझ्या समोर अजूनही काही तरुण आहेत, काही माझ्या वयाचे आहेत, माझ्यापेक्षा मोठे आहेत. फक्त इच्छा असेल तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी काय मिळते, शक्ती मिळते. हा शक्ती, आपण काय म्हणतो, शक्ती जर असेल तर आपण युक्ती सुचवू शकतो. आणि युक्ती जर करायची म्हटलं तर आपल्याला त्या ठिकाणी आपल्या बुद्धीची जी काही कसोटी आहे ती आपण त्या ठिकाणी लावू शकतो. आणि हे होणार नाही असं कधीच म्हणायचं नाही. हा माझा अनुभव आहे. होणार नाही, होणार, करणार. जसं होईल तसं करा. चालता येत नाही चालून बघा, बोलता येत नाही बोलून बघा, घसा दुखतोय पिता येत नाही पिऊन बघा. मग गरम दूध पिऊ नका, गार प्या, हे की नाही. म्हणजेच लक्षात ठेवायचंय आपल्याला की मी या ठिकाणी आज माझ्या परीने माझे विद्यार्थी यांचं प्रवचन ठेवलं. त्यांनी आपल्याला समाज परिवर्तन कसं घडावं हे वेगवेगळ्या उदाहरणातून, संतांच्या वाणीतून आपल्याला सांगितलेलं आहे. आणि मी जास्त वेळ काही घेत नाही, त्यांचे मी धन्यवाद मानते. आणि बराच आता म्हणजे जेवणाची पंगत वाढलेली आहे. ते पण म्हणतात की आता मॅडमनी थोडं थांबायला पाहिजे, आता लांब जायचे, जेवण करून घ्यायचे. तुम्ही सर्वजण आलात आमच्या स्नेह कार्यक्रमासाठी, तर सर्वांची मी सदस्या आभारी आहे. आणि असाच प्रेम असावा, लोभ असावा, आणि वरचेवर आपण एकमेकां समवेत आलो तर नक्कीच विचारांची देवाणघेवाण होईल. एवढं बोलून मी थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी.